दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती संतापलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही असं ठणकावलंय। यावेळी त्यांनी चक्क ठाकरेंची प्रतारणा कधीही करणार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये कागदावरती लिहून दाखवलं। हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ही मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही बरं। गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा। बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते। इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात। त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर। आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही। आणि दरम्यान अरविंद सावंत यांनी या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। मी अरविंद गणपत सावंत, शिवसेना नेता, खासदार, मुख्य प्रवक्ता, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना, आज जाहीरपणे लिहून देतो की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक असून मला उभा चिरला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मातोश्रीशी असलेलं नातं कधीही तोडणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खरं मूळ शिवसेना पक्ष याचे सोबत प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं असं मी समजतो। त्यामुळे ज्या मुंबई मिरर या वृत्तपत्रानं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली, त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो। हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवरती त्यांनी बालंट लावले, म्हणून त्यांच्या विरोधामध्ये मी अब्रू नुकसानीचा दावा न्यायालयात दाखल करणार। तर अशी लेखी हमी ही अरविंद सावंतांनी या पत्राच्या माध्यमातून दिलेली आहे।